नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा जो विषय आहे तो आहे दीप अमावस्या. ही येणारी दीप अमावस्या 24 जुलैला येते आहे आणि या दीप अमावस्येचं फार जास्त वैशिष्ट्य म्हणजे दिव्याचं पूजन. दिव्याची अमावस्या याला दिव्याची अवसुद्धा म्हटलं जातं. या अमावस्येला आपल्याला अधिक फळ घ्यायचं असेल तर नक्कीच या अमावस्येला ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रकारे तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला भरपूर गोष्टींचा फायदा होताना तुम्हाला दिसणार आहे. दिव्याचं महत्त्व फार मोठं आहे. दिव्याच्या अमावस्येला दिवे जे असतात ते स्वच्छ धुवून पुसून घासून त्या दिवशी अहोरात्र तेवत राहतील असे समई दिवे घरात जेवढे पण दिवे असतील या दिवशी तुम्हाला लावायचे आहे. सोबतच या अमावस्येला भरपूर ठिकाणी देवी लक्ष्मीचं देवी दुर्गेचं पूजन केलं जातं. याच दिवशी पितृतर्पण पण केलं जातं. असं म्हणतात या दिवशी पितृतर्पण केल्याने पितरांना नक्कीच मोक्ष मिळतं. या दिवशी सगळ्यात जास्त वैशिष्ट्य असतं ते दिव्यांचं. दिवा हा आपल्याला एक संदेश देत असतो. तो म्हणजे दिवा फार छोटा असतो, अंधकार फार मोठा असतो. तर अंधकार कितीही मोठा असला तरीही छोटासा दिवा त्यावरती मात करतो. एवढा मोठा अंधकार तरी सुद्धा छोटीशी पंती त्याच्या ज्योतीने अगदी अंधकार मुक्त करते. म्हणून प्रत्येक संकट कितीही मोठं असेल तरी आपण जर प्रयत्न करत राहाल तर नक्कीच त्यात यश मिळेल असा संदेश हा छोटासा दिवा देत असतो. या दिवशी दिव्याची पूजन करावे. संपूर्ण दिव्याची पूजन केल्यानंतर या दिव्यांना जे आपलं मुख्यद्वार असेल तिथे पण तुम्ही ठेवायचं आहे, देवघराजवळ ठेवायचं आहे, आपल्या प्रत्येक रूम्समध्ये आपण दिवे ठेवायचे आहे. संपूर्ण दिव्याचं पूजन करायचं आहे. आता आपण जाणून घेऊया दिवेच्या औसेची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे राजेशाही कुटुंब होतं आणि त्याला एका राजाला 4 सुना होत्या. त्यात ही जी सून आहे अतिशय पारंगत होती. एके दिवशी सासूबाई बाहेर पडल्यानंतर हिने घरातील एक पदार्थ स्वतः चाखला आणि ते सासूबाईला कळाल्यानंतर हिने हा आळ उंदरावरती टाकला. उंदराने हे सगळा प्रसंग बघितला होता. मग त्यांनी पण ठरवलं मी हिची बेइज्जती करेल किंवा हिला या घरातून काढून टाकेल, कारण हिने खोटा आळ माझ्यावरती घातलेला. त्याने तिची चोळी चोरून नेऊन पाहुण्यांच्या खोलीत टाकली. हा प्रकार सगळ्यांनी बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी हाहाकार झाला आणि तिला माहेरी जाण्यास सांगितलं. इथे दिवेच्या औसेची रात्र येऊन ठेपली. राजा हा शिकारीला गेलेला होता. शिकारीवरनं दमून आल्यानंतर तो एका वडाच्या झाडाखाली बसला. तिथे सगळ्या घरची दिवे येऊन चर्चा करत होती आणि राजाच्या घरचा दिवा पण होता. तिथे तो बोलू लागला, अरे माझा थाट दरवर्षी फार मोठा असायचा. त्याच्या घरची ही सून, राजाच्या घरची ही सून माझं अतिशय वेगळ्या पद्धतीने थाटमाट करायची आणि त्यामुळे मी तिला प्रसन्न होऊन त्यांच्या घरादाराला शुभाशीर्वाद द्यायचो. मात्र या औसेला मात्र माझं पूजन सुद्धा होत नाही आहे. ही कथा ह्या गोष्टी राजाने ऐकल्यानंतर तो घरी गेला आणि त्याने लगेच आपल्या सुनबाईला घरी आणण्यास सांगितलं. कारण दिवा चर्चा करत असताना त्याने ती झालेली सगळी हकीकत सांगितली होती. म्हणजेच ती सून जी आहे ती अतिशय भोळी आणि दिव्याचं पूजन करणारी होती. म्हणून तिच्यावरचा तो आळ टळला गेला तो दिव्यामुळे. कारण ती दिव्याचे सातत्याने दर दीप अमावस्याला पूजन करायची. जसा तिचा आळ टळला तसा आपला पण टळो, आपल्या घरामध्ये पण सुख समाधानी नांदो. म्हणून ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. ही कथा तुम्ही त्या दिवशी नक्कीच ऐकू शकता. कथा ऐकल्याने त्याचे पुण्यफळ जे असतात ते द्विगुणित होतात. अशा प्रकारे आपण ही दीप अमावस्या अतिशय ऊर्जेने करूयात आणि या दीप अमावस्येचं चांगलं फळ आपण घेऊयात. नमो नमः.